हाय एव्हरीवन, व्हेरी गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. घरभर ना आता जरा पसारा दिसतोय. काल काय झालं, दुपारपर्यंत मी व्हिडिओ शूट केला आणि संध्याकाळपासून जे मी बिझी झाले ते रात्री यायला पण मला उशीर झाला आणि त्यामुळे रात्री तर काहीच आवरता आलं नाही. सकाळी रियांश शाळेत गेला, त्यानंतर थोडंफार जे त्याचं असतं ते करून दिलं. आता एक छोटासा टिफिन बनवायचा होता, तो बनवला. अश्विन तेच घेऊन गेलेले आहेत आणि त्यानंतर माझा ओट्यावर पसारा आहे, डायनिंगवर पसारा आहे, इकडे पण कपडे वगैरे पडलेले आहे. म्हटलं चला आंघोळ करते, देवपूजा करते, थोडंसं स्वयंपाकाचं कुकर वगैरे लावून देते आणि त्यानंतर मग ही जी आवराआवर आहे ती करायला सुरुवात करते. किचनवर तर खूप पसारा झाला आहे. काल जे काही मी कडधान्य भिजत टाकले होते, इडलीसाठी जे म्हणजे तांदूळ आणि डाळ टाकलं होतं ते पण माझं रात्री करणं झालं नाही. ते पण करावं लागेल, नाहीतर काय होतं, खूप जास्त वेळ ठेवलं ना तर त्याचा थोडा स्मेल यायला लागतो, कारण ते जास्त वेळही पाण्यात नाही ठेवता येत. तर ते पण मला करायचं आहे आणि आज थोडं बाहेर पण जायचं आहे, थोडं सामान आणायसाठी, थोडं गिफ्ट आणायसाठी. तर बरीचशी कामं आहे डोक्यात. काय माहिती आणखी पण जर मला आज जावं लागलं तर मी आज पण पुढचं शूट करू शकेल की नाही करू शकेल. पण चला म्हटलं, चला दिवसाची सुरुवात करूया. छान फ्रेश झाली आहे, टिफिन बनवून दिला तर अश्विन घेऊन गेले. आता मी छान पहिले देवपूजा करते, थोडं स्वयंपाक म्हणजे कुकर वगैरे लावून देते आणि त्यानंतर मग ही सगळी आवराआवर करते. चला व्हिडिओची सुरुवात. सकाळी रियांशचा टिफिन झाला, त्यानंतर आमचा चहा वगैरे, आमचा नाश्ता पण झाला आणि एक छोटासा टिफिन होता तो फक्त करून झालाय आणि त्याचा हा सगळा पसाऱ्यात खरं तर ना जे कडधान्य काल टाकले होते हे पण इथेच आहे. तर आता हे बॅटर मी काढून घेते सगळ्यात आधी. त्यानंतर जसं मी काल बोलले होते की भाजी नाही आहे, तर भाजीमध्ये आज मी छोले राईस आणि चपाती बनवेल. भाकरी बनवायची की नाही माहिती नाही, कारण छोलेसोबत भाकरी. पण जर असा विचार केला ना तर मग रोजच्या भाजीला चपातीच चांगली लागते. सुकी भाजी असेल तर चपाती, ही भाजी असेल तर चपाती, भाकरीसोबत कसं खायचं असं आपण विचार करतो. पण आता मी एवढा विचार नाही करणार आहे. फक्त पनीरची भाजी सोडली तर पनीरच्या भाजीसोबत भाकरी खरंच म्हणजे कॉम्बिनेशन ते ऐकायलाच ऑड वाटतं, पण बाकी भाजीसोबत भाकरी खाऊ शकते. तर बाकीच्यांचं तर मी विचारून बनवेल, पण माझ्यासाठी मी भाकरीच बनवणार आहे. कसं असतं, भाकरीचं ते एकदा दळून आणलं ना की माझ्या डोक्यात असतं की नाही, मला चपाती खायचीच नाही आहे. कधीतरी खाल्ल्या जाते पण मोस्टली भाकरी असते आणि छान वाटतं भाकरी खाताना. म्हणूनच नरम हलकी फुलकी भाकरी मी बनवते. सगळ्यात आधी कुकरमध्ये छोले लावून देते, भात शिजवायला टाकते आणि पूजा करून घेते. बघा 1:15 वाजलायत आणि अजूनपर्यंत माझा स्वयंपाक झालेला नाही आहे. आत्ता कुठे मी भाजीची तयारी करायला घेतली, कारण आज लाईटच नाही आहे. शुक्रवारी तशी तर लाईट जात नाही, पण सहज चहा पिताना मी ना सहज बोलले की काल गुरुवार होता, काल अजिबातच लाईट गेली नाही. आणि तेव्हाच मला अश्विन म्हणाले की असं काहीच बोलू नको, आज माझ्या खूप महत्त्वाच्या मीटिंग्स आहे, आज लाईट नको जायला. आणि मी सहज बोलले की माझ्या म्हटल्याने कुठे लाईट जाणार आहे का, असं शक्य आहे का. आणि 11 वाजतापासून जी लाईट गेलेली आहे, जी गुरुवारी जात असते कधीतरी थोड्या वेळासाठी, पण आज शुक्रवार असून 11 वाजतापासून लाईट गेली. आता 1 वाजायला आला, अजूनपर्यंत लाईट आलेली नाही आणि 1 वाजता लाईट येईल अशी शक्यता आहे. म्हणून म्हटलं चला मसाला वगैरे भाजून घेते. पण त्यानंतर जे मला ऐकायला मिळालं ना, कॉमेडी असू देत किंवा काही पण असू देत, आता मी ते सगळं ना असं लाईव्ह शूट नाही करू शकत, कारण अश्विनला तेवढं कॅमेऱ्यात यायला आवडत नाही. पण त्यांचं सगळं चालू होतं की तू बोललीस म्हणून लाईट गेली, तुला म्हटलं होतं की असं काय बोलू नको, काली जुबान, आणि असं असं सगळं कॉमेडीमध्ये चालू होतं. पण असं नसतं ॲक्च्युली, तो एक फक्त कोइन्सिडन्स होता. म्हणजे माझ्या म्हटल्याने जर खरंच झालं असतं ना तर बापरे, हा किती मस्त मजा आली असती ना. फायनली लाईट आली आणि त्यानंतर सगळ्यात आधी तर मी मिक्सर लावला. आणि अश्विनचं काम मोबाईलवर थोड्या वेळ चालतं, पण खूप जास्त वेळ नाही चालू शकत, म्हणून त्यांनाही जरा बरं वाटलं. बाकी माहिती पडतं, कारण ग्रुपवर मेसेजेस वगैरे चालू असतात, कारण सगळ्यांचे कॉल्स मीटिंग्स असतात, तर सगळेजण विचारत असतात. तर चला आता मी माझ्यासाठी भाकरी बनवल्या, माझ्यासाठी आणि अश्विनसाठी आणि रियांशसाठी अगेन चपात्या बनवल्या. पण जी आज कॉमेडी झाली ना, ती लाईव्ह जी होती ना, ती असं मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. मजा मस्ती आणि ते सगळं, म्हणजे मला काही वाईटही वाटलं नाही असं म्हटल्यानंतर त्यांनी. पण हे असंच असतं, म्हणजे आपण एखादं काहीतरी चुकीचं किंवा वाईट बोललो ना ते बरोबर होतं, चांगलं काही बोललं तर तसं काही झालं नसतं खरंच. स्वयंपाक झाल्यानंतर एक गोष्ट माहिती पडली, त्यांनी मूड गेला. आता ती गोष्ट कोणती आहे हे मी पुढे सांगणारच आहे. आणि मग काही माझी व्हिडिओ शूट करायची इच्छा झाली नाही.
मग संध्याकाळी थोडं म्हटलं चला फ्रेश होऊन जरा बाहेर पडूया, थोडं सामान आणूया, आपला मूडही फ्रेश होईल आणि जे सामान आणायचं आहे ते पण आणता येईल. आणि ही जी लेन आहे ना ती मी तुम्हाला बरेचदा दाखवत असते. ॲक्च्युली तिथे गर्दी पण नसते आणि ती बघायला छान वाटते. मला घ्यायचं काहीच नसतं पण बघण्यात मला जास्त इंटरेस्ट आणि मजा येते. आता हा जो स्टीलचा डबा होता ना तो फक्त दिसायलाच चांगला दिसत होता, बाकी भंगार क्वालिटी होती त्याची, म्हणजे इतकं की तो उघडतानाच हाताला लागू शकेल. बाकी डब्बा डुब्बी बॉटल्स सगळं काही असतं इथे, जे मी बघत असते, घेतही असते, असं नाही की घेतच नाही. आज मला गिफ्ट घ्यायचं होतं आणि मोस्टली माझा प्रेफरन्स असा असतो की ते आर्ट अँड क्राफ्ट, कलर्स, ते पेन पेन्सिल दिल्यापेक्षा ना आता बॉटल्स, टिफिन असं काहीतरी दिलं ना की ते उपयोगात पडतं. आता बॉटल्स तर तुम्हाला माहिती आहे कितीही असल्या तरी कमीच पडतात आणि प्लास्टिकपेक्षा स्टीलची छोटी जरी बॉटल असेल ना तरी ती उपयोगात पडते, बाहेर नेण्यासाठी, पर्समध्ये बावण्यासाठी. आणि परत मला जे ताट काल मी तुम्हाला दाखवलं ना तसं मॅचिंग त्याला बॉटल पण दिसली होती. माझी इच्छा तर झाली होती पण मी काही ती घेतली नाही. पण सामान घेऊन घरी आले आणि येईपर्यंत मला 7:30 पावणे 8 झाले होते. तोपर्यंत अश्विननी स्वयंपाकाची थोडीशी तयारी पण करून ठेवली होती. तर ही जी फ्रूट बास्केट आहे ती खूप दिवसापासून रिकामी होती. पेरू पण आता एवढा जास्त महाग झाला आहे ना, पहिले मी 50 रुपये 60 रुपयांनी आणला, आता 100 रुपये झाला आहे. आणि संत्री कोणी खात नाही, ॲप्पल कोणी खात नाही, खरबूज कोणी खात नाही, पपई कोणी खात नाही आणि ग्रेप्स, स्ट्रॉबेरी तिथे नव्हते, त्यामुळे फक्त पेरू आणावा लागला. बाकीचं केळी वगैरे चालू असतं, केळी आणि पेरू सध्या हेच खाणं चालू आहे. आणखी बाकीचं थोडंसं सामान आणलेलं आहे. सगळ्यात आधी तर मी ते काढून ठेवते आणि दुपारपासून मी व्हिडिओज शूट केला नाही. का केला नाही ते पण सांगते. एक गोष्ट पण तुमच्याशी शेअर करायची आहे, अगदी नॉर्मल आहे पण स्पेशली आपल्या स्त्रियांच्या बाबतीत, ॲक्च्युली आपल्या नवऱ्या बायकोच्या बाबतीतली गोष्ट आहे. तर म्हटलं चला जे माझ्या मनात आहे ते आज सगळं तुमच्याशी बोलून घेते, म्हणजे तुम्हालाही एक वाटेल की हां चला आपल्यासारखंच कोणीतरी आहे किंवा हे सगळ्यांच्या बाबतीत होत असतं. सगळ्यात आधी तर ते सामान काढते. खूप असं जास्त नाही, थोडंसं मी सामान आणलेलं आहे, जसं की तूप संपलेलं, तेल संपलेलं आणि मोस्टली ना तेल आम्ही ग्राउंडनट ऑइलच जास्त वापरतो, सरसो आणि शेंगदाण्याचं तेल. तर हे आता मी पूर्ण काही काढत नाही, फक्त यामधल्या ज्या भाज्या आहेत त्या काढून जशाच्या तशा फ्रीजमध्ये ठेवून देते आणि बाकीचं थोडंसं आवरायचं आहे ते जरा नंतर आवरते. तर दुपारनंतर शूट करायचा मूड का नाही झाला हे सांगते. दुपारपर्यंत मूड एकदम मस्त होता आणि उद्या सॅटर्डे आहे, तर उद्याचं आमचं एक ऑलमोस्ट 90% 99% फिक्स होतं की कुठे जायचं आहे, फक्त बुकिंग व्हायची राहिलेली. तर दुपारनंतर तो प्लॅन कॅन्सल झाला कारण एक इमर्जन्सी ऑलरेडी चालू आहे. सो अश्विनशिवाय कोणी अवेलेबल नव्हतं. मी पण मध्ये मध्ये जात असते, टिफिन आम्ही देत असतो. आता काय आहे काय हे सगळं मी डिटेल नाही सांगत, पण उद्या ही गरज पडणार आहे आणि त्यामुळे आमचा प्लॅन आम्हाला कॅन्सल करावा लागला. आता इमर्जन्सी आहे ते डोक्यात होतं माझ्या की ठीक आहे ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे, इम्पॉर्टंट आहे, पण तरीसुद्धा एक डोक्यात असतं ना, म्हणजे आपल्याला कुठेतरी जायचं आहे, आपलं प्लॅनिंग ऑलरेडी झालेलं असतं आणि त्यानंतर मग जेव्हा असं कॅन्सल होतं तेव्हा थोडासा का असे ना मूड ऑफ होतो आणि तसाच माझा झाला. म्हणजे अचानक सगळं झालं, त्यामुळे मला वाटलं की यार आपण जाऊ नाही शकत आणि आपली ना ऑलरेडी आपण त्या दुनियेत गेलेलो असतो की हां आपल्याला इकडे जायचं आहे, मग असं करूया तसं करूया, आणि आम्ही सगळेजण ग्रुपने जाणार होतो. पण ते प्लॅन कॅन्सल झालं आणि खूप वेळ मी ते पकडून नाही ठेवलं, त्याचबद्दल मला बोलायचं आहे. सगळ्यात आधी तर हा सुट्टीचा दिवस, एक्सपेक्टेशन, आणि हे काहीच चुकीचं नाही आहे. सुट्टीचा दिवस म्हटलं की आपल्या डोक्यात काही ना काही चालू असतं. आपण 4-5 दिवस, काही स्त्रिया तरी घरातून बाहेरही पडत नसतील, आता मी तरी थोडं बाहेर पडणं, सामान आणणं हे सगळं करते, पण हा सुट्टीचा दिवस म्हटला, वीकेंड म्हटला की कुठेतरी डोक्यात आपल्याला ऑलरेडी चालू असतं आपल्यात की कुठेतरी जायचं आहे, आपल्याला थोडा वेळ मिळेल, थोडं रिलॅक्स मिळेल, बाहेर पडायला मिळेल. मग कुठेही असो, खूप लांब नाही, गार्डनमध्ये म्हणा किंवा चहा प्यायला म्हणा किंवा कुठेही निवांत वेळ घालवायला. तर हे एक्सपेक्टेशन नेहमी असतं. आता मला जाता येणार नाही म्हणून मी खूप रुसले आहे किंवा खूप मी मनाला लावून घेतलं अशातला भाग नाही आहे, कारण मला माहिती आहे की जे प्लॅनिंग होतं ते नेक्स्ट टाईम कधी करता येईल. पण आत्ता जिथे गरज आहे तिथे राहणं जरा जास्त गरजेचं आहे. जर गरजेच्या वेळी आपण अवेलेबल असूनही नाही राहिलो तर थोडंसं वाईट वाटतं. मला या सगळ्या गोष्टी माहिती आहे, पण तरीही कुठेतरी एक मनात असतं ना, आणि स्पेशली आपण स्त्रियांना अशा छोट्या छोट्या गोष्टी किंवा लवकर हर्ट होणं, आपल्याला कोणीतरी वाईट बोललं किंवा आपणही कुणाला तरी असं चुकून एखादा शब्द बोललो ना, या सगळ्या गोष्टींचा आपण खूप विचार करायला लागतो, हर्ट होतो. मग त्यामध्ये रडणं, भांडण, घरातल्यांशीच वाद, या सगळ्या गोष्टी होत्या आणि आपल्या शरीरावर, आपल्या डोक्यावर, मनावर इतक्या परिणाम करतात ना.
म्हणजे आपले कित्येक दिवस वाया सुद्धा जातात, अगदी घरातल्याच माणसांची. मग ते सासू सासरे असू देत, आपला नवरा असू देत, कधी छोटे मोठे वाद होतात आणि ते आपण खरंच होल्ड करून ठेवतो. 1 दिवस, 2 दिवस, 7-7, 8-8 दिवस सुद्धा जातात. आणि हे स्वतः मी सुद्धा एक्सपिरियन्स केलेलं आहे. कारण मी खूप इमोशनल आहे, माझ्या मनाला खूप लवकर गोष्टी लागतात आणि मला असं वाटतं की मी काही चुकीचं बोलल्यापेक्षा ना मी न बोललेलं बरं. त्यामुळे 1-1, 2-2 दिवस, अक्षरशः 4-5, 8 दिवस सुद्धा अबोला असतो. आता मी खूप बदलले आहे, पूर्णपणे नाही, पण अजूनही मी शिकते आहे हे सगळं. आणि बघा, लग्न झाल्यानंतर आपल्याला खूप असं कळत नाही, तेव्हा तर आपण खूपच जास्त हर्ट होतं. म्हणजे अगदी छोटीशी गोष्टसुद्धा आपल्या मनाला हर्ट होते. आता आपण स्वतःला खूप बदललेलो असतो. जसं जसं आपलं वय वाढतं, एक्सपिरियन्स येतो, सगळ्या गोष्टी आपल्यासमोर घडतात, आपल्या आजूबाजूला आपण वातावरण बघतो, त्यातून आपण खूप शिकत असतो, स्वतः बदलत असतो. आणि ही गोष्ट तर मी तुम्हालाही सांगेल की आपण नेहमी म्हणत असतो की स्त्रिया घरातल्यांसाठी, पुरुषांसाठी स्वतःला बदलतात. तर येस, 100% ट्रू आहे. पण मला असं वाटतं की असं नाही आहे. पुरुषही ना स्वतःला खरंच बदलतात, फक्त आपल्याला ते बघता आलं पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी पुरुषांनी सुद्धा बदललेल्या असतात आपल्यासाठी, आपल्या घरासाठी. पण बरेचदा आपण त्या नोटीस करत नाही. आपल्याला असं वाटतं की आपणच बदललेलो आहे. कारण तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला म्हणजे दिसेल की तुम्ही जेवढे बदलला आहात ना तेवढं नाही, पण पुरुषांनीही त्यांच्यामध्ये थोडाफार बदल केलेला असतो. आता जसं मी बोलले की आपण छोट्या छोट्या गोष्टींचा खूप विचार करतो, त्यात आपले कित्येक दिवस वाया जातात. आणि आपल्याला माहिती आहे की जो 1 दिवस 2 दिवस वाया गेलेला आहे ना, चौथ्या दिवशी आपल्याला त्याच माणसाशी बोलायचं आहे, त्याच लोकांमध्ये वावरायचं आहे, आपण पुन्हा नेहमीसारखं होऊन जातो. पण ते जे 2-3 दिवस वाया गेले आहेत ते परत येणार नाही आहे. आणि ते ते जे 2-3 दिवस असतात ना, इतके खराब जातात. म्हणजे आपली चिडचिड नवऱ्यावर निघते, घरातल्यावर निघते, आणि मुलांशी तर त्याचा काही संबंधही नसतो. त्यांना माहीतच नसतं की घरात चालू काय आहे. कधी कधी तर रियांशचं असं होतं की म्हणजे त्याला माहितीच नसतं कधी. आणि हे नॉर्मल आहे, प्रत्येक घरात छोटे मोठे वाद होतात, कधी छोटंसं भांडण होतं. पण मी हे शिकली आहे की ते खूप खेचायचं नाही किंवा खूप लांबवायचं नाही, कारण माझी अशी सवय होती. मी आत्ताही एक्सेप्ट करते की मी असं केलेलं आहे. पण आता मी खूप शिकते. अचानक मी काही चेंज झाले नाही, मला सुद्धा वेळ लागला. आणि मी आत्ताही नाही म्हणणार की एखादी गोष्ट झाली तर मला त्याचं काहीच वाटणार नाही किंवा मला काहीच राग येणार नाही, अशातलाही भाग नाही आहे. थोडा वेळ जातो, त्यानंतर मी नॉर्मल होऊन जाते. पण मुलांचं काय, मुलांवर आपण चिडतो, कधी त्यांना मार पण पडतो आणि त्यांना काहीच माहिती नसतं. उगाच घरातलं वातावरण असं खूप डिस्टर्ब झाल्यासारखं होतं. आणि त्यामुळे माणसांच्या आपल्या डोक्यावर सारखा असा ताण असल्यासारखा वाटतो. तर तो ताण आपल्या स्त्रियांनीच कमी करायचा आहे, स्वतःचा आणि आपल्या घरच्यांचाही. म्हणजे खूप विचार नाही करायचा, बऱ्याचशा गोष्टी लेट गो करायला शिकायच्या. आणि जेव्हा असं काहीतरी होतं ना, तेव्हा स्वतःला बिझी ठेवायचं, थोडंसं बाहेर पडायचं, काहीतरी छान, म्हणजे आपल्याला जे आवडतं अशातला भाग, म्हणजे असं काहीतरी करायचं. आणि बरेचदा काय होतं, हा एक डिफरन्स तर पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये आहे. पुरुषांना ना या गोष्टी खूप लवकर सोडून द्यायची सवय असते आणि त्यांचं काम असतं, ते बिझी असतात, अशातला भाग नाही आहे. पण स्त्रियांना काय माहिती, असं बनवलंच आहे, त्यांच्या मनातून लवकर गोष्टी जात नाही. त्यांच्या मनाला लवकर गोष्टी लागतात, अगदी आपल्या जवळच्या माणसांच्या सुद्धा. त्यामुळे हा विचार, म्हणजे हे होणं साहजिक आहे. ज्या बाहेर पडणाऱ्या स्त्रिया आहेत, पुरुष आहेत, त्यांना इतकी कामं असतात, त्यांचं डोकं बिझी असतं. पण स्पेशली ज्या गृहिणी आहेत ना, आपलं हेच विश्व आहे. म्हणजे घरात काही झालं असेल तर आपल्या डोक्यात सारखं तेच चालू असतं की हा मला असा का बोलला, मी असं का बोलले, मग हा वाद का झाला, मी असं बोलायला नको होतं किंवा त्यांनी असं बोलायला नको होतं, मी हर्ट झाले. आणि रडून रडून म्हणजे आपलं शरीर खरंच खराब होत असतं आतून, आपलं मन दुखत असतं आणि कित्येक दिवस वाया जात आहेत, हे तर मी तुम्हाला सांगितलंच. तर आपल्याला हीच गोष्ट करायची आहे. एकदम काही आपण शिकत नाही. आपण जसं लग्न करून आलो होतो ते आत्तापर्यंत, तुमच्या लग्नाला 5, 10, 15 वर्ष झाली आहेत. या वर्षात तुम्ही स्वतःला किती बदललाय ना, हे फक्त आणि फक्त तुम्हाला माहिती आहे. कारण सुरुवातीला आपण असं नसतो. आपण आपला एक्सपिरियन्स, आणि हे एक्सपिरियन्स आपल्याला आपल्या घरात, आपल्या आजूबाजूच्या वातावरणात, आपल्या अनुभवातूनच आपण सगळं शिकत असतो. त्यामुळे लगेच्या लगे एकदम नॉर्मल व्हा असं मी म्हणत नाही, पण खूप म्हणजे न खेचताना आपण ते तिथेच मिटवण्याचा, लेट गो करण्याचा किंवा थोडा आनंदी राहण्याचा, आपल्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करण्याचा, याकडे जरा जास्त लक्ष देऊया. मी पण आता शिकते. मी असं म्हणणार नाही आहे की आत्ता एखादं वाद किंवा भांडण झालं तर मी लगेच
ते विसरून एकदम छान असं काहीतरी होईल असं नसतं. थोडा वेळ मला अजूनही लागतो. माझ्यासारख्या बऱ्याच जणी असतील, काही जणी तर खूप ताणतणावात म्हणजे त्यांचं आयुष्य जात असेल, तर त्यासाठी तर माझ्याकडे म्हणजे काय सोल्युशन किंवा काय शब्दच नाही. आपण अगदी छोट्या-छोट्या गोष्टींना ताणतणाव म्हणतो. काही स्त्रियांच्या आयुष्यात तर खरंच ताणतणाव हा ॲक्चुअलमध्ये चालू असतो आणि त्यातूनही सोल्युशन काढून त्या बाहेर पडतात. खरंच काही स्त्रियांना खूप स्ट्राँग असतात. म्हणजे मनाला लावून न घेणे किंवा खूप स्ट्राँग म्हणजे त्यांच्याकडे पाहिल्यावर वाटतं, की हां, मला असं बनायचं आहे. पण शेवटी प्रत्येक माणूस म्हटला की म्हणजे वेगवेगळा असतो प्रत्येक माणूस. आपण त्यांच्यासारखं नाही बनू शकत आणि ते आपल्यासारखं नाही बनू शकत. इमोशनल नाही आहेत ते माणसं, असं मी म्हणत नाही आहे. पण खूप स्ट्राँग असतात. ते एवढं काही मनाला लावून घेत नाही. सो हा एक विचार चालू होता माझ्या डोक्यात आणि अश्विनचं असं होतं की जसं मी बोलले ना, म्हणजे पुरुषही बदलतात स्वतःला. तर अश्विनचं असं होतं की मी जर नाही बोलले किंवा मला एखादी गोष्ट नाही आवडली किंवा मी रुसून बसले, तर सुरुवातीला त्यांचं असं असायचं की म्हणजे तू चुकली आहे ना, मग मी काही तुला सॉरी बोलणार नाही किंवा मी तुझ्या मागे-मागे फिरणार नाही. पण आत्ता असं त्यांचं नाही होत. आत्ता त्यांना असं वाटतं की येस, म्हणजे हिचाही दिवस खराब व्हायला नको, माझाही दिवस खराब व्हायला नको. त्यामुळे त्यांचं सारखं मागे-मागे किंवा सारखं नाही, पण एक असतं ना, ते आपल्याला जाणवतं की येस, हा माणूस पहिले असा नव्हता आणि आत्ता थोडंसं वेगळं वागायला लागलंय. तर हाच एक चेंज असतो. त्यामुळे आज अश्विनचं चालू होतं की माझ्यामुळे तुला जायला मिळणार नाही किंवा आपल्याला जायला मिळणार नाही आहे. त्यामुळे म्हणजे ते मला जाणवलं आणि जेव्हा असं सगळं हे सगळे चेंजेस होतात ना, तेव्हा दोघंही बदलतात आणि आपल्या घरासाठी, आपल्या घरातल्या वातावरणासाठी हे सगळं चालू असतं. जर तुम्हालाही अशी माझ्यासारखी सवय होती किंवा अजूनही असेल ना, तर ती खरंच चेंज करा. कारण काही अर्थ नाही आहे. खूप दिवस वाया जातात आपले. मी एवढंच म्हणेल, तो वेळ आहे तो चांगल्या कामासाठी वापरा आणि म्हणूनच मी म्हणत असते, की थोडं घरातून बाहेर पडा, थोडं काहीतरी वेगळं शिका, स्वतःला बिझी ठेवा म्हणजे आपलं डोकं ना तिकडे राहतं. आता असं काही झालं असेल किंवा माझा थोडा मूड ऑफ असेल ना, तर मी माझं काम करत बसते किंवा एखादं बुक वाचत बसते. तर हा माझ्यासाठी एक रिलॅक्स मोडमध्ये मी जाते. तर असं काहीतरी शोधा स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी. तर हे असं सगळं झालं दुपारनंतर आणि खरं सांगू म्हणजे त्यानंतर माझी व्हिडिओ शूट करायची इच्छा झाली नाही. तर म्हटलं चला आता तुमच्याशी शेअर करते. आता उद्या सुट्टीचा दिवस आहे, तर बराचसा वेळ तिकडेच जाईल. तर आत्ताही अश्विन तिकडेच गेलेले आहेत. रियांश एकटा असतो त्यामुळे मी सहसा जात नाही. पण ठीक आहे, गरज आहे तेव्हा आपण जर आपला वेळ देऊ शकत असू, जिथे जास्त गरज आहे तिथे म्हणजे तुम्ही समजून घ्या मला काय म्हणायचं, मला नीट बोलताही येत नाही आता. जिथे आपली गरज आहे तिथे असणं महत्त्वाचं आहे. थोडक्यात आपलं प्लॅनिंग काय, हा वीकेंड गेला, पुढचा वीकेंड येईल. पण ठीक आहे, खूप मनाला मी लावून घेत नाही. मी स्वतःला खरंच सांगते, मी खूप बदलले आहे. सुरुवातीला मी अशी नव्हते. फक्त इमोशनल किंवा फक्त या बाबतीतच नाही, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. बऱ्याचशा गोष्टीबाबत मी स्वतःला खूप बदलला आहे. कधीतरी मी सांगेलही की मी स्वतःला कसं बदललं किंवा मी माझ्यात काय काय चेंजेस केले आहेत. जर तुम्हाला ऐकायचं असेल, माझ्यासारख्या तुम्ही सुद्धा असाल की सुरुवातीला मी अशी नव्हते, मी आत्ता अशी झाले आहे. तर हा प्रवास किंवा हे जे चेंजेस आहेत ते तुम्हाला ऐकायचे असेल तर मी नक्की तुमच्याशी तो सुद्धा व्हिडिओ शेअर करेल. चला आता थोडासा किचन ओटा आवरायचा आहे आणि बाकी आता टी व्ही लावून बसते जोपर्यंत अश्विन येतात. झालंच तर मग वॉक करायला जाईल. बाकी असं रुसून वगैरे मी आज काही बसलेली नाही आहे. पण अश्विनला तसं वाटलं की आता गेले, आपला सॅटर्डे संडे खराब झाला असं त्यांच्या डोक्यात कुठेतरी चालू झालं असेल. पण नाही, असं मी आता खूप नाही करत. थोडं 2-3 तास 4-5 तास जातात, पण 2-4 दिवस नाही जात आता. पण ते कसं असतं, तो एक्सपिरियन्स असतो ना, म्हणून त्यांना असं वाटतं की गेला आताचा वीकेंड. त्यामुळे सुद्धा त्यांचं आता थोडं हे चालू असतं की नाही असं नाही, मग तसं नाही. स्वयंपाकाची खूप सारी तयारी करून ठेवलेली बऱ्याचसं. तर झालंय असं. सो होतं का तुमच्याकडे असं? होत असेल तुमच्याकडून, तुम्ही प्रयत्न करा ते सगळं सॉल्व्ह करण्याचा किंवा खूप दिवस न खेचण्याचा आणि लेट गो करण्याचा. बऱ्याच जणींनी रिलेटसुद्धा केलं असेल की हो, आपण असं करतो जे नाही करायला पाहिजे. मुलांवर किती आपण चिडतो ना, कधी कधी मार पण पडतो मुलांना, हेही तेवढंच खरं आहे. असो, चला आता थोडं आवरून घेते. वॉक झाला तर ठीक, नाही तर मग उद्या तर आरामातच उठायचं आहे. उशिरापर्यंत जरी उठलं तरीही चालेल. आता मस्त टी व्ही बघत बसते आणि व्हिडिओ मी इथेच एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. रिलेटेबल वाटला असेल, तुम्ही सुद्धा यातून जाताय किंवा गेला असाल तर ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. चला उद्या भेटूया. बाय.